शेतकरी बंधूंनो, कापूस लागवड करायची आहे. कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला कापूस पिकासाठी उगवणपूर्व एक असं तणनाशक सांगतो, ज्या तणनाशकामुळे सुरुवातीच्या काळात तुमच्या कापूस पिकामध्ये जे तण आहे तर त्याचं 100% त्या ठिकाणी नियंत्रण होणार आहे. पण या तणनाशकाची फवारणी अगोदर तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की कापूस पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. असे का होते? शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशक फवारणीसाठी तुम्ही पेंड्यामिथॅलिन हा घटक असलेल्या तणनाशकाची फवारणी करणार असेल तर याच्या फवारणीची योग्य वेळ कोणती, फवारणीसाठीचं प्रमाण आपल्याला काय घ्यायचं आहे, हे कशा पद्धतीनं काम करतं, फवारणी करण्या अगोदर आणि फवारणी केल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, कोणकोणत्या तणांवर हे प्रभावी आहे आणि किती दिवसापर्यंत तणांवर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवतं, अशी संपूर्ण वैज्ञानिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा काय होतं, पेंड्यामिथॅलिनची फवारणी केल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित रिझल्ट तिथं मिळत नाही, तणांचा व्यवस्थित बंदोबस्त तिथं होत नाही. पेंड्यामिथॅलिन फवारणीची योग्य वेळ कोणती? शेतकरी बंधूंनो, कापूस पीक लागवड केल्यानंतर पीक आणि तण उगवून येण्याच्या अगोदर म्हणजे साधारण 48 तासाच्या आत आपल्याला तिथं या तणनाशकाची जी आहे तर फवारणी करणं गरजेचं आहे पीक लागवड केल्याच्या नंतर. शेतकरी बंधूंनो, फवारणी करते वेळेस आपल्या शेतामध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. एकतर कोरड्या जमिनीत जर तुम्ही फवारणी केली तर लगेच आपल्याला 3 तासाच्या आत तिथं शेताला पाणी देणं गरजेचं आहे, किंवा शेतामध्ये पाऊस पडलेला असेल आणि पाऊस पडल्यानंतर तुम्ही पिकाची लागवड केली तर लगेचच तुम्हाला त्याच्यावरती त्याची ज्या ओलीवर आहे तर फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता याचं फवारणीचं प्रमाण आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पेंड्यामिथॅलिन मध्ये आपल्याला 2% हे घटक जे आहेत हे औषध मिळतं. एक 38% मिळतं आणि एक 30% मिळतं. हे CS फॉर्म मध्ये आणि एक ES फॉर्म मध्ये. शेतकरी बंधूंनो, 38.7% मधलं जर तुम्ही पेंड्यामिथॅलिन घेतलं तर साधारण 700 मिली 150 ते 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन 1 एकर साठी आपल्याला तिथं फवारणी करायची आहे. प्रमाण जास्त कमी व्हायला नको. आणि तुम्ही 30% मधलं पेंड्यामिथॅलिन जर घेतलं तर साधारण 1100 ते 1200 मिली 150 ते 200 लिटर पाण्यातून एका एकर साठी तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे. तणनाशकाची फवारणी करण्यासाठी नेहमी फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा, जेणेकरून औषध एक समान जमिनीवरती त्या ठिकाणी पडल्या जाईल. त्यानंतर फवारणी करण्या अगोदर आणि फवारणी केल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची, जसं मी सुरुवातीला सांगितलं की फवारणी करण्या अगोदर एकतर जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. ओलावा नसेल तर फवारणी केल्यानंतर लगेचच आपल्याला 3 तासानंतर तिथं पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर त्या औषधाची जी कार्यक्षमता आहे तर ती कार्य करण्याची क्षमता तिथं चालू होईल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, फवारणी नंतर हे कशा पद्धतीनं काम करतं. आता पेंड्यामिथॅलिनची फवारणी केल्याच्या नंतर सुरुवातीचे जे 2 तास आहे तर त्या 2 तासामध्ये शेतकरी बंधूंनो, आता ही आपली जमीन आहे, याच्यावरती आपण फवारणी केली. फवारणी केल्याच्या नंतर पहिल्या 2 तासामध्ये औषधाचे जे कण असे जमिनीवर पडलेले आहे तर हे कण जमिनीला चिकटण्याचं तिथं काम करते. पहिल्या 2 तासामध्ये ते जमिनीला पूर्णपणे त्या ठिकाणी चिकटण्याचं काम करते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, जास्त ढेकळं शेतामध्ये नसले पाहिजे. शेत आपलं भुसभुशीत असणं तिथं गरजेचं आहे आणि सपाट असणं गरजेचं आहे, जेणेकरून औषधाचा जे लेअर तयार होणार आहे तर ती लेअर तयार होण्यामध्ये तिथं अडचण येणार नाही. तर पहिल्या 2 तासामध्ये जे तणनाशक आहे ते अशा पद्धतीनं तिथं काम करतं, जमिनीवर पडून ते चिटकून त्याची जी लेअर आहे तर ती बनायला तिथं सुरुवात होते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो,
पुढच्या 12 ते 24 तासामध्ये काय होतं, हे जे तणनाशक आहे तर हे जमिनीच्या आत जवळपास 1 ते 1.5 सेंटीमीटर पूर्णपणे अशी तिची एक घट्ट लेअर त्याची तयार होते. पूर्ण घट्ट लेअर जी आहे तर 1 ते 1.5 सेंटीमीटरची तिथं जमिनीमध्ये तयार होते आणि 24 तासाच्या नंतर ही जी लेअर बनलेली आहे तर ही लेअर त्या ठिकाणी पूर्णपणे कार्यक्षम होते, म्हणजे ते कार्य करायला त्या ठिकाणी सुरुवात करतं. पण त्याला कार्यक्षम होण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा हा असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की पेंडॅमिथॅलिन आपण कोरड्या जमिनीत फवारणी करू शकतो. 1 ते 2 दिवस ते जमिनीमध्ये तशाच पद्धतीनं पडून राहू शकतं आणि नंतर पाणी दिल्यावर तर ते काम करेल. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याची जी कार्यक्षमता आहे तर ती कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन स्वरूपामध्ये ते बऱ्यापैकी तिथं उडून जाऊ शकतं. त्याच्यामुळे ही दक्षता आपल्याला तिथं घेणं गरजेची आहे. 24 तासानंतर ज्यावेळेस हे पूर्णपणे कार्यक्षम होतं तर ज्यावेळेस तण उगायला लागतं तर त्यावेळेस शेतकरी बंधूंनो या लेअर मध्ये ते तण शोषलं जातं किंवा तण जे आहे तर हे तणनाशक तिथं शोषतं आणि ते जाग्यावरती त्या ठिकाणी मारलं जातं. म्हणजे तणांचं बीजावस्थेतच किंवा अंकुरण होण्याच्या अवस्थेमध्येच त्या ठिकाणी जे तण आहे तर ते नष्ट केलं जातं. तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की फवारणी केल्यानंतर त्याच्यावरती चालू नये, जेणेकरून त्याची जी लेअर आहे तर ती लेअर तुटणार नाही. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीचे 2 ते 3 तास फवारणी करताना तुम्ही शेतामध्ये बिनधास्तपणे हिंडू शकता, फवारणी केलेल्या जमिनीवरही हिंडू शकता. पण 2 तासाच्या नंतर जमिनीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिंडू नये. कोणत्याही प्रकारची जी आंतर मशागत आहे तर ती फवारणी केल्यानंतर पुढचे 5 ते 6 दिवस आपल्याला शेतामध्ये बिलकुल त्या ठिकाणी करायची नाहीये, जेणेकरून ही जी लेअर आहे तर ही लेअर तुटणार नाही. पण सुरुवातीचे 2 तास लेअर बनतच नाही, त्यामुळे सुरुवातीच्या 2 तासामध्ये तुम्हाला काहीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. 2 तासानंतर शेतामध्ये हिंडू नये. अशा पद्धतीनं जे येतं त्याची कार्य करण्याची जी पद्धती आहे तर ती आहे. शेतकरी बंधूंनो, त्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे आता पेंडॅमिथॅलिन फवारणी केल्याच्या नंतर हे कोणकोणत्या तणांवरती त्या ठिकाणी प्रभावी आहे. तर आता हे बीजनाशक आहे शेतकरी बंधूंनो, हे उगवून आलेल्या तणांना मारत नाही. एक लक्षात ठेवा, फवारणी करण्या अगोदर जर तुमच्या शेतामध्ये तण उगवून आलेलं असेल जमिनीच्या वरती तर त्या तणाला याचा काहीही प्रभाव पडत नाही आणि ते तण मरत नाही. हे फक्त बीजनाशक असल्यामुळे बीज अवस्थेत किंवा अंकुरण अवस्थेमध्ये जे तण आहे तर त्यालाच मारण्याचं त्या ठिकाणी काम करतं. तणांवर वार्षिक नियंत्रण मिळवणारं तणनाशक आहे, ज्यामध्ये गोल पानाचं तण असेल, रुंद पानाचं तण असेल, कोणतंही बीज स्वरूपातलं कोणतंही तण असेल, फक्त जे कंद स्वरूपातले जे लव्हाळा आहे किंवा हराळा आहे यांसारखे जे तण आहे तर ते तण यानं त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येत नाही. ही एक त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत हे त्या ठिकाणी नियंत्रण मिळू शकतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे वार्षिक जे आहे तर ते तणांवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळू शकतं असं कंपनीचं लेबल क्लेम आहे. पण आपण फवारणी केल्याच्या नंतर साधारण 1.5 महिन्यापर्यंत बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे आहे तर तणांवरती ते नियंत्रण मिळू शकतं. त्यानंतर हळूहळू परत जे तण आहे तर ते आपल्याला शेतामध्ये यायला त्या ठिकाणी सुरुवात होते. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, जे पेंडॅमिथॅलिन नावाचा घटक असलेलं जे तणनाशक आहे तर त्याची तिथं तुम्हाला शाश्वत पद्धतीनं फवारणी करणे गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्हाला त्याचा तिथं चांगला रिझल्ट मिळणार आहे. आता हे बऱ्याच कंपन्यांच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला मिळतं. जो स्वस्तात बसेल तो तुम्ही घेऊन फवारणी करायची आहे आणि फवारणी करताना मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तणांचा चांगला बंदोबस्त आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.